शहरामध्ये एकूण 17 या टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या ह्या फॉरेस्टच्या अंडर येतात। त्या सगळ्याच टेकड्यांवर हळूहळू स्टेटस ज्याला म्हणू, वस्तुस्थिती काय आहे, क्षेत्र किती, झाडं किती, स्टाफ किती, काही दुर्घटना घडत आहेत का, असं करावं लागेल। आत्ता माझा लगेचचा विषय असा होता की माझ्या 10 जून वाढदिवसाला 65 वर्ष पूर्ण होताना महाराष्ट्रामध्ये 65,000 झाडं लावण्याचा मी संकल्प केला। त्याच्या अगेन्स्ट 1,10,000 लागली, पण एक तरी क्षेत्र आपण कॉन्सन्ट्रेट करू म्हणून 65 वर्ष झाली म्हणून 6,500 झाडं, 6,500 झाडं, 6500 झाडं ही आपण म्हातोबा टेकडीवर लावली। नुसती लावली नाही तर स्वतःच्या खर्चाने काही मजूर तिथे लावले आहेत, ते खूप त्याची निगा ठेवतात, पाईपलाईन केली आहे, टाक्या बांधल्या आहेत, टँकर सुरू केले आहेत आणि खूप चांगली प्रगती आहे। या महिन्याभरात मात्र तिसऱ्यांदा तिथे आग लावली गेली आणि ही जी तिसरी आग आहे अगदी गेल्या 15 दिवसापूर्वी, ती खूप भीषण आग होती। जवळजवळ 2,500 झाडं ही ज्याला होरपळली म्हणतो, आता प्रयत्न चालला आहे खतं टाकून पाणी करून ती जगवावी। 2,500 झाडं होरपळली। त्याच्यातून मग संतापून मी टेकडीवर गेलो, फॉरेस्ट अधिकारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका सगळे आले। मोठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने खूप गोष्टी करतात, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की बरोबर आठवड्याभराने फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एकत्र येऊ। तसं आम्ही आज एकत्र आलो आणि खूप सोल्युशन्स आता समोर आलेले आहेत। मग त्याच्यामध्ये एंट्री पॉईंटला क्लोज सर्किट टी व्ही लावणं असा एक सोल्युशन आलेलं आहे। 2च गार्ड आहेत ते 8 करायचे, अजून 6 वाढवायचे, अशा प्रकारची सूचना आलेली आहे। त्या सगळ्या गार्डना मोटरसायकल द्यायची, म्हणजे पूर्ण टेकडीवर मोटरसायकलमुळे ते फिरते राहतील। फिरते राहण्याचा परिणाम म्हणून एक सायकॉलॉजिकल फिअर, एक अदृश्य भीती निर्माण झाली की फिरतायत, सापडू आपण कुठेतरी। त्याच्यानंतर एक प्रस्ताव मी मांडला होता, तो थोडा सगळ्यांनी म्हणून इम्प्रॅक्टिकल आहे म्हणून ग्राउंडवरचे गार्ड वाढवा म्हटलं। मी म्हटलं होतं की एक 4 ठिकाणी 5 ठिकाणी आपण टॉवर उभे केले पाहिजे। तिथून त्याची निगेटिव्ह बाजूही आली की मग त्या टॉवरवर सदा सर्व काळ जर गार्ड नसेल तर काही मुलं चढतील, काही ॲक्सिडेंट होतील, मग त्यामुळे गार्ड ग्राउंडवर द्या, गार्डला मोटरसायकल द्या, असा विषय आला। या व्यतिरिक्त जो विषय आला आहे तो प्रामुख्याने गवत काढल्यानंतर तिथे साचू न देणं, ते खाली आणता येईल का, प्रॅक्टिकल नाही आहे। मग एखादं मशीन असं शोधता येईल का, जसं झाडाची पानं एका मशीनच्या सहाय्याने पॅलेट करता येतात आणि पॅलेट हे खूप ज्वालाग्रही मानले जातात, त्यामुळे ते वेगळ्या हॉटेल्सना देता येतील। तसं हा जो थोडासा वेगळ्या प्रकारचं गवत आहे जे जनावरं पण खात नाहीत, त्याला पॅलेटमध्ये कन्व्हर्जन करता येईल का, असाही थोडा विचार करायचा ठरला। अशी काही उपायांवर चर्चा झाली। मग अनेक स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या ग्रुप्सना साहित्य ठेवायला जागा नाही, तर मग एक ज्याला आपण म्हणतो व्यवस्था अशी उभी करता येईल का, त्या व्यवस्थेमध्ये रोज कामं झाली की तिथे साहित्य ठेवता येईल। खूप अद्ययावत साहित्य मी माझी आणली आहेत। प्रामुख्याने गवत आता इतकं वाढलेलं आणि त्याला काटे असतात, मी माणसाने कापणं अशक्य आहे, तर ते मशीनच्या सहाय्याने कापावं। पण हा एका टेकडीच्या निमित्ताने पूर्ण शहरातल्या टेकड्या ह्या ऐरणीवर आलेल्या आहेत आणि मग नुसती झाडंच जाळणं नाही तर अतिक्रमण नावाचा विषय पण आहे, बिल्डर्स, त्यांची हडपशाही जी आहे ती, असे सगळेच विषय येतील। मी आता माझ्या मतदारसंघातला म्हातोबा, मी 6,500 झाडं लावल्यामुळे मी त्याला मुलांप्रमाणे जपतो, त्यातून झालेली दुर्घटना अशा विषयापुरतं मर्यादित आहे। टेकड्यांच्या सुरक्षेचा पण संबंध आहे। गेल्या काही दिवसांपासून वेता टेकडीवरती विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटीचे प्रकार आहेत ते घडलेले आहेत, म्हणजे बोबदेव सारखीच घटना घडता इथं राहिलेली आहे। त्यामुळे तिथली मॅनपॉवर वाढवणं, सिक्युरिटी गार्ड वाढवणं हेच त्याचं उत्तर आहे। त्यांना मोटरसायकल देणं हे उत्तर आहे। ते सतत फिरता येत नाही ह्याचं मॉनिटरिंग कोणीतरी करायला लागेल। एंट्री पॉईंटला किमान क्लोज सर्किट टी व्ही लावले तर त्याचा एक धाक निर्माण होतो। ह्या म्हातोबा टेकडीला तर अगदी उद्या सुदैवाने खूप देशातली लिडिंग CCTV कंपनी ही माझ्याशी संबंधित आहे। त्यांना मी विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये अनेक कॉलन्याजना आणि अनेक गणपती मंडळांना मोफत लावायला सांगितले। इथे पण बहुधा मी तसंच करेन, फक्त आता इथे इलेक्ट्रिसिटी करंट नाही आहे, त्यामुळे ते जरा बॅटरी बॅकअपवर घ्यायला लागेल, सोलरवर घ्यायला लागेल। त्यामुळे सगळ्याच टेकड्यांना
असा सुरक्षेचा विचार करायला लागेल. दादा तुम्ही म्हणाले की बांधकाम व्यावसायिकांकडनं टेकड्यांना धोका निर्माण होतोय, म्हणजे बेकायदेशीर टेकड्या फोडणं आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्याचं काम केलं जातंय, तर या बांधकाम व्यावसायिकांवर काही कारवाई केली जाणार आहे? नाही, आता कसं आहे की एखादी घटना घडते ही जशी आपत्ती असते, पण त्यातून खूप गोष्टी उघडकीला येतात. आता म्हातोबा टेकडीच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास हा आता थांबणार नाही. सगळ्याच टेकड्यांवर मी आता काय चाललं आहे, कोण बिल्डर, कोणाचं बांधकाम, कोणाचं अतिक्रमण याची सुरुवात करेन. आणि तुम्ही मला अनेक वर्ष पाहता, गेली 5 वर्ष जास्त पाहता, मी कुठलाही विषय हवेत सोडून देत नाही. या बांधकाम व्यावसायिकांना, बिल्डरांना महापालिकेकडनं कुठनं तरी अभय मिळतं असं वाटतं का? आता बघूया ना, तुम्ही पण आहात माझ्याबरोबर, त्यामुळे आपण बघूया, सोडूया नको, व्यवस्थित त्याला धडा शिकू. खूप सुरू आहे तिकडे, माहिती कात्रज साईडला प्रचंड. तुम्ही एक काम करा, सध्या खूप मोठी पॉलिटिकल न्यूज नसल्यामुळे थोडा वेळ आहे, तर त्याच्यामध्ये थोडं शूटिंग करून तुमच्या चॅनलवर चालवा. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आपोआप तो विषय सुरू होतो. आणि थोडा एक 4-5 दिवसाचा प्रवास आहे माझा. त्यानंतर 23ला बैठक लागली महानगरपालिकेमध्ये महत्त्वासाठी तूर्त, आणि त्यावेळेला मी सगळेच विषय उपस्थित करतो. पॉलिटिकल प्रेशर अधिवेशन बरंच मोठं झालं शिर्डीमध्ये, शिर्डीमध्ये. हो, तिथे आगामी काळामध्ये महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं जरा काही मंत्र दिले गेले, तर काय साधारणपणे कधीपर्यंत निवडणूक होईल अशी चर्चा आहे? ते कोर्टाच्या डिसिजनशी जोडलेलं असल्यामुळे, ते सुप्रीम कोर्ट, त्यांनी निकाल कधी द्यायचा हे आपल्या हातात नाही. तिथून पुढे प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया मात्र मोठी आहे, की ज्याच्यामध्ये प्रभाग रचना नव्याने ठरणं, म्हणजे प्रभाग रचना फक्त पुणे महानगरपालिका नाही, हा विषय नगरपालिकांपुरता आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणून आता 450 झाल्या, आणि त्यातल्या नव्याने झालेल्या निवडणुका ज्यांची मुदत संपायची सोडल्या, तर 350 तर नगरपालिका नगरपंचायती अशा आहेत की जिथेही 2-2-3-3 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत. आता एका दिवशी सगळ्या होतील असं नाही. महानगरपालिका महाराष्ट्रातल्या सुद्धा सगळ्या एका वेळेला होणार नाही, कारण 27 आहेत. पण त्याची प्रक्रिया खूप मोठी आहे, जी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन हा OBC आरक्षणाशी जोडलेला असल्यामुळे ती प्रक्रिया सुरू करता येत नाही. तर आता 22 तारीख आहे. दादा काल दादा सगळं खरं आहे, पण इथं दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये खूप स्पर्धा चालली, पुण्याचं कारभारी कोणी व्हायचं, आम्ही करतो काळजी. दादा एक विषय असा होता की एक महापालिकेमध्ये 2 बैठका झाल्या. नाही, एकदा तुम्हाला क्लिअर करतो की मी आणि अण्णा बैठक घेतली त्या दिवशी माधुरीताई नव्हत्या मुंबईत, मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांच्या काही बैठका लागल्या होत्या. त्यांनी जी बैठक लावली ती त्यांच्या नगरविकास राज्यमंत्री म्हणून लावली. आम्ही घेतलेले सगळे विषय पुन्हा त्यांनी घेतले, असं विषय झालेला नाही. ती नगरविकास राज्यमंत्री म्हणून बैठक त्यांना वारंवार घ्यावी लागेल. दादा धनंजय मुंडेंचा घोटाळा समोर आलाय. मला वाटतं टेकडीचा विषय संपला बहुतेक. कृषी मंत्री जवळचा आहे सांगून ऊसतोड नियंत्रणात यंत्र असतं, त्यात अनुदान मिळवून देतो म्हणून भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक केली. तब्बल 150चा आकडा आहे. पवारांना भेटायला गेले तर मला विचारून वाल्मिक कराडला पैसे दिले का, अशा प्रकारचं अजित पवारांनी वक्तव्य केलं. परंतु वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना फसवले सर ऊसतोड नियंत्रण. असं आहे की SITचा अर्थच असा की घडलेल्या गुन्ह्याच्या निमित्ताने सगळं खणणं, खोदणं. आणि तुम्हालाही मी विनंती करेन की एवढ्या मोठ्या विषयामध्ये वारंवार प्रेस ब्रीफिंग हे डिपार्टमेंटकडून होत नसतं, याचं कारण त्याची काही गुप्तता पाळायला लागते. आता तुम्हाला दिसतं आहे की ना की आता आज वाल्मिक कराडांचा शस्त्र परवाना रद्द झाला, त्याच्या आधी सगळ्यांना मोका लागला. तर हे कसं आहे की कुठलीही ॲक्शन घेताना ती वेल प्रूफ करावी लागते. न्यायालय आहेतच, अन्याय झाला आणि लगेच तुमची ॲक्शन जर खारिज झाली तर पोलीस दलाचं, प्रशासनाचं मनोबल ढासळतं. आणि त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी जे म्हटलं आहे ते तसं ते खरं करतात की मी कोणालाही सोडणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही नैतिकतेच्या आधारावरती. यापूर्वी आज त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आणि म्हणलं की आम्हाला चौकशीलाही बोलवलं नाही, आम्हाला विचारलंही नाही, आम्ही केलेल्या आरोपाबद्दल काही तपासामध्ये नेमकं एक काय म्हणतात त्याला मुवमेंट ठरते ती काय मला माहीत नाही. आणि त्यात त्यांना बोलवलं आहे नाही बोलवलं आहे असंही कळतं आहे की त्यांना थोडंसं म्हणजे माहीत नाही मला, म्हणून म्हटलं की काहीच बोलायला नको.
तपास यंत्रणेला त्यांचं काम करू द्यावं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. यापूर्वी अनिल देशमुख असतील, संजय राठोड असतील यांचा राजीनामा घेतला होता, मात्र त्यांचा राजीनामा घेतला का नाही जात? माननीय देवेंद्रजी हे 14 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व करतात. जरी मध्ये सरकार गेलं तरी ते विरोधी पक्ष नेता होते. सरकार आलं, उपमुख्यमंत्री होते, हेवी मेजॉरिटी BJPची आली, तर महायुतीचं सरकार पण ते मुख्यमंत्री झाले. या सगळ्या काळातला अनुभव असा आहे की ते कुठलाही विषय हा एका निष्कर्षापर्यंत येईपर्यंत निर्णय करत नाहीत, पण निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सोडत पण नाहीत. दादा, अभिनव एज्युकेशनच्या संस्थेची बँक ऑफ बडोदाकडे 20 कोटीची थकबाकी होती, तर त्यांनी 134 कोटींची त्यांची जागा जप्त केली, सील केली, विद्यार्थ्यांना बाहेर मी पहिलं तर यांचं अभिनंदन करतो की शहरात घडणाऱ्या इतक्या बारीक बारीक विषयांची पण यांना माहिती आहे. अभिनव नावाची जी शिक्षण संस्था आहे, तर त्यांनी बँक ऑफ बडोदातून लोन घेतलं होतं संस्थेच्या विकासासाठी. ते थकलं आणि थकल्यानंतर बँक जे करते ते त्यांनी केलं आहे की त्याने त्याची जप्ती केलेली आहे. शिक्षण मंत्री म्हणून मी एवढंच सांगेन, विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. संस्थेने थोडीफार अमाऊंट भरण्याची तयारी दर्शवली आहे की जेणेकरून जप्ती तात्पुरती स्थगित करता येईल. यात नाही यश मिळालं तर आम्ही ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना या वर्षीपुरतं अन्य महाविद्यालयामधून परीक्षा द्यायला लावू आणि पुढच्या वर्षी त्यांची अन्य कॉलेजेसमध्ये ॲडमिशनची व्यवस्था करू. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. खूपच मोठा विषय आहे आणि यातून शिक्षण संस्थांमध्ये काय चालतं हे सगळं ऐरणीवर आलं आहे की तुम्ही कर्ज कशाला काढलं तर फेडत का नाही, अख्खी प्रॉपर्टी कशी काय मॉर्गेज करता, तुमच्या प्रॉपर्टी काय मॉर्गेज करत नाही, सगळे विषय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मराठ्यांवर बोलताय आणि जरांगेंवर बोलताय म्हणून धमकीचा फोन आलाय. तर अशी प्रश्नांची एक मोठी यादी तयार होईल. आता म्हणजे उदाहरण समजा ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जर ह्या साईडला मी एवढं उत्तर एवढंच देईन की चौकशी केली जाईल. बाकी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.